गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्म सदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्ड खण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। सर्वराजाय गन्धाय सर्वगानश्रवणप्रणयिने गाढानुरागाय ग्रन्थाय गीताय ग्रन्थार्थतत्त्वविदे गुणवते गणपतये ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे आपल्या शाळेत आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे प्राथमिक विभागाचे आदरणीय शिक्षणाधिकारी डी जाधव सर हे उपस्थित झालेले आहेत। त्यांचे आपल्या शाखेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी ह्या विज्ञान दिनानिमित्त मनपूर्वक स्वागत करतो। डोळे उघडून बघा मुलांना, झापड लावू नका, जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका। या विज्ञान गीताचा सराव आमचे हे विद्यार्थी रोजच करत असतात आणि ह्या विज्ञान दिनाच्या निमित्ताने त्यांच्यामध्ये एक वेगळी जिज्ञासा, एक वेगळं कुतूहल, एक निर्णय क्षमता आणि काहीतरी करून दाखवण्याची जी आवड आहे ती
ह्या दिनानिमित्त मिळते. विज्ञान दिनानिमित्त अनेक प्रयोग हे विद्यार्थी करत असतात आणि सर्व शाळा नर्सरीपासून तर 4थी पर्यंत जवळपास 300 प्रयोग 300 विद्यार्थ्यांनी ह्या प्रयोगामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यात नर्सरीचे विद्यार्थी सुद्धा मागे नाही. बालवाडीचे विद्यार्थी तर रडत होते अक्षरशः घरी गेल्यानंतर की आमची निवड झाली नाही आणि मॅडम फक्त एका कोपऱ्यात आमच्या मुलांना उभं करा तरी चालेल. असे विद्यार्थी घरी जाऊन जेव्हा ताप पाडतात, किती सुंदर बोलतात तरी त्यांची निवड होत नाही. म्हणजे अतिशय सुंदर बोलणारे असे हे विद्यार्थी, अतिशय चुणूक दाखवणारे हे विद्यार्थी ह्या शाळेत आहेत. आमच्या ह्या सर्व विद्यार्थ्यांना छान शिक्षक मार्गदर्शन करतात, छान पालक मार्गदर्शन करतात. त्यामुळे सर्व विद्यार्थी छान घडतात आणि त्यामुळे जवळपास इयत्ता म्हणजे बालवाडीचे 33 प्रयोग वर्गवार मांडले गेले. अतिशय लहान लहान मुलांनी छान छान प्रयोग मांडलेले होते. त्यानंतर इयत्ता पहिलीचे 80 प्रयोग मांडलेले होते. इयत्ता दुसरीचे 70 प्रयोग मांडलेले, इयत्ता चौथीचे 60 आणि इयत्ता तिसरीचे 50 असे जवळपास 300 प्रयोग ह्या विद्यार्थ्यांनी मांडले. ह्या सर्व शिक्षकांनी ह्या प्रयोगांचं वर्ग शिक्षकांनी निरीक्षण केलं. वर्ग पातळीवर नंतर वरांड्यामध्ये प्रयोग मांडले, हॉलमध्ये प्रयोग मांडले. नंतर शिक्षकांची नेमणूक केली, त्या 2-2 शिक्षकांनी ते प्रयोगाची निवड केली आणि त्यानंतर जे निवड झालेले प्रयोग आहे ते फक्त मला वाटतं 25-30 प्रयोग आपण इथे ठेवलेले आहे. जवळपास 4,500 विद्यार्थी शाळेत असताना फक्त 25च प्रयोग आपण इथे आणून ठेवू शकतो आणि त्याचं निरीक्षण करू शकतो. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना आपण यात सहभागी जरी केलेलं असलं तरी सर्व विद्यार्थ्यांना इथे आणू शकत नाही. कारण कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थी जरी सहभागी झालेले असले तरी ठराविक विद्यार्थ्यांना बक्षीस मिळतं आपल्याला माहित आहे किंवा ठराविक विद्यार्थ्यांना चान्स मिळतो माहित आहे. परंतु इथे सुद्धा जे प्रयोग करणारे विद्यार्थी आहे हे प्रत्येक वर्गाचं प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे ह्या सर्व विद्यार्थ्यांचं ह्या विद्यार्थ्यांकडून ज्या पालकांनी खूप मेहनत करून घेतलेली आहे प्रयोगांसाठी त्या सर्व पालकांचं मी या दिवशी मनपूर्वक अभिनंदन करेन की खरोखर पालक अतिशय छान आहेत जे विद्यार्थ्यांकडून खूप सुंदर असं करून घेतात. माहिती पाठांतर असेल, प्रयोग निर्मिती असेल, पालकांच्या सहकार्याशिवाय शिक्षकांच्या सहकार्याशिवाय हे प्रयोग होत नाही. आणि आज आपल्याला जे पाहुणे लागले ते पण सायन्स साईडचे पाहुणे. आमचे शिक्षणाधिकारी खूप हुशार आहेत, खूप भारदस्त असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. त्यांना बोलायला लावलं की तासनतास बोलू शकतात असं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. आणि सरांना म्हटलं सर आज तुम्हीच डायरेक्टर, तुम्हीच सरचिटणीस आणि तुम्हीच शिक्षणाधिकारी, सर्व तुम्हीच आहात आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीवर छाप देण्यासाठी शाबासकीची छाप देण्यासाठी सुद्धा तुम्हीच आहात. कारण जेव्हा सरांना बोलवलं आपल्या शाळेत खूप मोठे कार्यक्रम होत असतात आणि मोठे पाहुणे आल्यानंतर आपण शिक्षणाधिकारी आमचे म्हणजे मागे बसतात, जास्त पुढे जात नाही आणि त्यांना आवडत नाही की आपले डायरेक्टर आहे त्यांच्या पुढे आपण जावं किंवा काही बोलावं. त्यामुळे सर्व माहिती असून, सर्व ज्ञात असून, सर्व ज्ञान असून बोलण्याची संधी सुद्धा आमच्या शिक्षणाधिकाऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे आज हा जो योग आहे तो आमच्या सर्व शिक्षकांसाठी, सर्व पालकांसाठी, जो सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला आहे की आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं आणि तुम्ही आम्हाला इथे लाभलात आणि तुम्ही वेळेत हजर झालात. त्यामुळे पुन्हा एकदा सर तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. थोडक्यात ह्या विद्यार्थ्यांनी कोणते प्रयोग ह्या हॉलमध्ये आणलेले आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगते. नर्सरी बघा, सेन्स ऑर्गन्स आहे, विजेचे सुवाहक आणि दुर्वाहक आहे, मोठ्या गटाचा ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, धूम्रपान थांबवा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सुद्धा प्रयोग इथे मोठ्या गटाचा आहे. लहान गटाचा आहे पाण्यावरील पृष्ठीयता, फळ भाज्यांपासून तुम्ही रंग तयार करणे हा सुद्धा. म्हणजे आता होळी आलेली आहे आणि रंग कोणता वापरावा, कसा तयार करावा याचं आपल्याला ज्ञान देण्यासाठी लहान चिमुकले जर येत असतील तर मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त मोठं काही नाही. इयत्ता पहिलीची आहे बीज अंकुरण, वॉटर प्रदूषण, जल, वायू, ध्वनी आणि जमीन, ऊर्जेवरील शेती, जलचक्र आणि पाण्याचं शुद्धीकरण. इयत्ता तिसरीचा आहे प्रकाशाचे अपवर्तन, लेझर सेन्सर, मोकाट जनावरांपासून पिकांचे संरक्षण, स्मार्ट स्टिक, स्टडी बोर्ड, सौर ऊर्जा, एनर्जी, स्मार्ट विलेज,
आणि हृदयाचे कार्य. सर स्मार्ट स्टिक जे आहे जे अंध व्यक्तींसाठी आणि शूज सुद्धा तयार केलेला आहे की चालल्यानंतर तो बरोबर आवाज करतो. असे हे विद्यार्थी आणि असे हे पालक आमचे वेगवेगळं नवीन नवीन काहीतरी शोधून आणत असतात. त्यानंतर इयत्ता 4थी सुद्धा आहे. खेळातून पिकांची ओळख आहे. जबाबदारीची नाही जीवनदायी काठी. तुम्हाला सांगितलं की जीवनदायी काठी अंध व्यक्तींसाठी ही काठी त्यांनी बनवलेली आहे. कचरा व्यवस्थापन आहे जे आम्ही रोजच विद्यार्थ्यांना सतत ज्ञान देत असतो. स्वच्छतेचं, कचरा व्यवस्थापनाचं, जलशुद्धीकरण आहे आणि प्युअर वॉटर आहे. त्यानंतर दुसरीचे आहे स्वच्छ भारत, बल आणि कार्य, सूर्यमाला, नेटवर्क, टोलोलॉजी, वॉर्मिंग आणि ग्रहण. काही प्रयोग तर असे आहेत सर की मुलं घरी जाऊन रडले, ताप काढला आणि सांगितलं की आम्हाला तिथे जायचंच आहे. 4थीचे सुद्धा 2 तासात तयार झालेले प्रयोग आहे आणि ऑफिसमध्ये आले. शिक्षकांनी जेव्हा त्यांचं हे केलं सर्व प्रयोगांचं निरीक्षण, त्याच्यानंतर मला हा भाग घ्यायचा म्हणून घरी गेल्यानंतर 2 तासात तो प्रयोग त्यांनी तयार केला. बोलणं त्यांचं छान आणि ऑफिसमध्ये मला दाखवायला आले की हा प्रयोग मॅडम मी असा केलाय, मी येऊ का उद्या. म्हणजे असे सुद्धा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी अतिशय धीट आहे. आणि विद्यार्थ्यांची माझी अशी मैत्री असल्यामुळे विद्यार्थी आणि मुख्याध्यापक हे जे नातं आहे असं नातं नाही. आमचं नातं विद्यार्थी आणि म्हणजे मित्र आणि मैत्रीण असं नातं आहे सर्व विद्यार्थ्यांशी. त्यामुळे विद्यार्थी सुद्धा बिनधास्तपणे ऑफिसमध्ये येतात. शिक्षकांशी सुद्धा ते बिनधास्तपणे बोलू शकतात. असं आनंददायी वातावरण, खेळातून शिक्षण असं आपलं वातावरण आहे. विनाकारण कोणाला धाक नाही, भीती नाही. आणि त्यामुळे हा जो विद्यार्थी घडत आहे या विद्यार्थ्यांमध्ये जे मूल्य रुजत आहे त्यांना स्वयंशिस्त लागत आहे की त्याचंच कारण आहे की विद्यार्थी दडपणाखाली. आणि आम्ही नेहमी सांगत असतो की विद्यार्थी हा दडपणाखाली राहायला नको. तो आनंददायी पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षक सुद्धा आनंददायी असला पाहिजे. आमच्या शाळेचा शिक्षक सुद्धा दडपणाखाली नाही. कोणीही विनाकारण टेन्शनमध्ये नसतो. आणि शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचंही नातं असं नाही की मुख्याध्यापक आहे म्हणून मी काही खूप ग्रेट आहे. आणि आमच्या शिक्षकांना आम्ही नेहमी तेच सांगत असतो की मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचं नातं असंच असतं. मार्गदर्शक तुम्हाला फक्त करण्यासाठी मी आहे, खरं तर सगळं काम आमचे हे शिक्षकच करत असतात. सगळी मेहनत शिक्षक घेत असतात आणि त्यामुळेच सगळे कार्यक्रम अतिशय सुंदर अप्रतिम होत असतात. पुन्हा एकदा ह्या विज्ञान दिनानिमित्त मी हे सर्व शास्त्रज्ञ जे आहे, बालशास्त्रज्ञ छोट्यापासून मोठ्यापर्यंत आमचे विद्यार्थी नक्कीच आपल्या भारतामध्ये नाव काढतील, भारताचं नाव काढतील, पुढे वैज्ञानिक बनतील अशी मी आशा बाळगते. खूप सुंदर सुंदर प्रयोग आज केलेले आहेत. या प्रयोगांचं निरीक्षण सर तुम्ही करावं आणि ह्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी आणि ह्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये खूप सुंदर सुंदर म्हणजे त्यांच्या प्रेरणा मिळावी. खूप सुंदर सुंदर त्यांनी प्रयोग तयार करावे अशी आशा आपण सर्व शिक्षक बाळगूया. आणि पुन्हा एकदा ह्या सर्व छोट्यापासून मोठ्या सर्व शास्त्रज्ञांना मी मानाचा मुजरा करते आणि थांबते. धन्यवाद. करावा अशी मी विनंती करते. तसेच आलं त्यांचाही आपण अभिनव परिवार आणि आपल्या वतीने सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, सुखामागे धावता धावता वेळेत पडतो गहाण, पाण्यात राहून भागत नाही माशाची तहान. विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे. ज्याचा वापर जो आयुष्यात करत नाही तो खरंच अंधार आहे असं म्हणावं लागेल. माणसाला असे स्वप्नात देखील वाटत नसेल की तो पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडू शकतो, माशाप्रमाणे पाण्यात पोहू शकतो किंवा प्राण्यांच्या बरोबरीने तो पळू शकतो. परंतु हे सर्व शक्य झाले आहे ते केवळ विज्ञानामुळेच. पण तरीही मनात एक प्रश्न नेहमी पडतो की विज्ञान शाप की वरदान. मित्रांनो, विज्ञानाचा आपण जर डोळसपणे विचार योग्य केला तर विज्ञान हे आपल्यासाठी वरदान आहे. आणि भोंदू बाबा हे आणि काहीतरी चमत्कार करून दाखवतो, आपल्याला वेड लावतो आणि आपण हे अंधश्रद्धेच्या मागे धावतो. म्हणून मला सांगावेसे वाटते की आपले
खरंच ज्यांनी विज्ञानाचा व्यवस्थित वापर जर केला नाही तर तो अंधारा आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल. राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद, विज्ञान आणि तंत्रज्ञान या संबंधित संस्था, मंत्रालय यांचा संयुक्त विद्यमाने दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो आणि विज्ञानाच्या फायद्याविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि विज्ञानाविषयी वैज्ञानिक विचारसरणी निर्माण करण्यासाठी या दिवशी आपण हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. विज्ञान दिवस राष्ट्रीय 28 तारखेलाच का साजरा केला जातो? कारण 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी भारतातील रामन परिमाणाचा शोध लावला. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करू लागलो. भारत देशामध्ये 1987 पासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो आणि 1987 या वर्षी प्रसिद्ध शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर हे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते. त्यांनी भारतभर एक वैज्ञानिक वातावरण तयार व्हावे यासाठी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले. 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी डॉक्टर C.V. रामन यांनी आपला शोध निबंध रामन परिमाण जगप्रसिद्ध नेचर या विज्ञान मासिकाकडे छापण्यासाठी पाठवला होता. पुढे त्यांना 1930 साली भौतिकशास्त्राने नोबेल पारितोषिक मिळाले. राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी 28 फेब्रुवारी हा दिवस या घटनेच्या स्मरणार्थ ठरवण्यात आला आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होऊ लागल्यापासून त्या निमित्ताने अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ते म्हणजे देशभर विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रसार करणाऱ्या संस्थांनी व्यक्तिगत पुरस्कार या निमित्ताने दिला जातो. या निमित्ताने विज्ञान प्रदर्शन भरवणे, व्याख्याने आयोजित करणे, रेडिओवर मालिका चालवून लोकांपर्यंत सोप्या भाषेत विज्ञान पोहोचवणे, दूरदर्शनवरील विविध वाहिन्यांच्या माध्यमातून विज्ञानविषयक कार्यक्रम प्रसारित करणे, विज्ञानावरील पुस्तके छापणे, प्रकाशित करणे, विविध खगोलिक घटनांच्या निमित्ताने लोकांना खगोलशास्त्राकडे आकर्षित करणे, विज्ञानावरती मासिके चालवणे, निबंध स्पर्धा आयोजित करणे या कार्यक्रमांची या दिवशी रेलचेल असते. या दिवशी सर्व शाळा, विद्यापीठ या ठिकाणी विविध प्रकार स्पर्धांचे आयोजन करून विज्ञान विषयक वातावरण त्या ठिकाणी निर्मिती केली जाते. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, वैज्ञानिक मूल्य रुजवणे यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा सर्वांसाठी असतो. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी डॉक्टर C.V. रामन यांच्या कार्याची आठवण संपूर्ण भारतभर ठेवून त्यांना आदरांजली या ठिकाणी वाहिली जाते. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद. या दुनियेचे मर्मन कळता जगणे केवळ तुका. या दुनियेचे मर्मन कळता जगणे केवळ तुका. देवीच ते असेच काही उलगडण्याला शिका. उलगडण्याला शिका. उलगडण्याला शिका. Be
या गर्वांच्या आरपारी मुक्तपणे विहरे बुद्धिमान विसिरजन सारे विश्वदेव या गर्वांच्या आरपारी दृष्टिवापरा स्पर्धेमध्ये पिता विज्ञानाची दृष्टिवापरा स्पर्धेमध्ये पिता जे दिसते ते असेच आहे उलगडणारा शिका उलगडणारा शिका उलगडणारा शिका डोळे उघडून बघा मुलांनो झापड लावू नका डोळे उघडून बघा मुलांनो झापड लावू नका जे दिसते ते असेच आहे उलगडणारा शिका उलगडणारा शिका उलगडणारा शिका उलगडणारा शिका उलगडणारा शिका उलगडणारा शिका उलगडणारा शिका. माझ्या प्रोजेक्टचे नाव स्मार्ट विलेज आहे. या स्मार्ट विलेजमध्ये अपारंपरिक स्रोतांचा वापर करून इलेक्ट्रिसिटी तयार होते व या गावामध्ये सोलर प्लेट व पवनचक्की बसवलेली आहे. या दोघी यंत्रांमार्फत इलेक्ट्रिसिटी तयार होते. ही इलेक्ट्रिसिटी पॉवर हाऊसमध्ये स्टोअर होते व रात्र झाल्यावर रस्त्यावरचे लाईट स्वयंचलित असल्यामुळे ते आपोआप लागतात व सकाळ झाल्यावर ते बंद पण होतात व इथे सर्व गाड्या इलेक्ट्रिसिटीवरती चालतात. व या EV व्हेकल्स आहे व या गावामधील शाळांना व घरांना इलेक्ट्रिसिटी मोफत मिळते व इलेक्ट्रिसिटीची बचत होते. अशा प्रकारे माझ्या प्रोजेक्टचे हे सोलर प्लेट याच्यात वीज तयार होते. वीज तयार केलं कुठं जाते पॉवर हाऊसमध्ये साठवते. इकडे कशी परत इकडे रात्र झाल्यावर ते इकडे ना रात्र झाल्यावर लाईट लागते. आपल्याला लागतं आणि सकाळ झाल्यावर नको. म्हणजे सोलर एनर्जी ट्रॅप केली जाते. माझ्या प्रयोगाचे नाव फळ पाल्यापेक्षा याच्यापासून हलका रंग तयार करणे. आता मी तुम्हाला माझ्या प्रयोगाचे साहित्य सांगते. पालकाची भाजी, बीट, गाजर, हळद, पाणी, चमचा, वाटी. आता मी तुम्हाला कृती करून दाखवते. प्रथम पालकाची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मग ते मिक्सर केली, मग गाळून घेतली तर काय झाले, छान हिरवा रंग तयार झाला. मी बीट घेतले, त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि मिक्सर केले तर काय झाले, छान चॉकलेटी रंग तयार झाला. मी गाजर घेतले, त्याचे छोटे छोटे तुकडे केले, मिक्सर केले तर काय झाले, छान नारंगी रंग तयार झाले. मी हळद घेतली, त्याच्यात पाणी टाकलं तर काय झाले, छान पिवळा रंग तयार झाला. असे पुढे तिघी रंगपंचमीच्या दिवशी ह्याच रंगांचा जर मिळाला होत नाही आणि रंगपंचमीची मजाही घेतात. धन्यवाद. तुम्हाला छोटासा प्रयोग करून दाखवणार आहे. प्रयोगाचे नाव आहे पाण्यामध्ये दृष्टी असतात. मी माझी ओळख करून देते. माझे नाव आहे कविता निशांत पिंगळे. माझ्या मूळचं नाव आहे अभिनव बालिकास मंदिर, गंगापूर लोण, नाशिक 2. चला तर मग
दृष्टीचा दिसतो. थँक्यू. माझ्या प्रयोगाचे नाव ग्रॅव्हिटेशन फोर्स. अवकाशात बघत असताना मला काहीतरी सुचले, ते मी तुमच्या समोर मांडत आहे. तर आपल्याला माहीतच असेल की आपल्या सूर्यमालेत खूप सारे उल्कापिंड आहेत. ते आपल्या पृथ्वीकडे नेहमी आकर्षित होऊन येत असतात. त्यांचा धोका आपल्याला नेहमी जाणवतो. तर त्यावेळी काय झाले, ज्युपिटर आपल्या ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या आधारे आकर्षित करून सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो. पण 2025 मध्ये एक ॲस्ट्रॉइड येणार आहे. त्यावेळी ज्युपिटर आपली मदत करू शकणार नाही. पृथ्वी आणि सूर्याच्या अपोजिट साईडला ज्युपिटर असणार आहे. त्यामुळे ज्युपिटर आपली मदत करू शकणार नाही. त्यामुळे आपले रक्षण आपल्यालाच करावे लागेल. ते कसे? मला वाटते की मॉनो सॅटेलाइटचा आविष्कार जी हा लेझर फेकू शकते. तर त्या सॅटेलाइट ऍक्टिव्ह करून तिचा एक हार्ड लेझर त्या ॲस्ट्रॉइडवर मारायचा. जसे की ॲस्ट्रॉइड छोटे छोटे तुकडे होऊन तिथे नष्ट होईल. जर आपण हे करू शकलो नाही तर काय करायचं? पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या आधारे हे समजेल की तो पृथ्वीवर पडायला किती वेळ लागेल आणि रोटेशन स्पीडच्या आधारे हे समजेल की तो कोणत्या दिशेवर पडेल व कोणत्या जागेवर पडेल. अशा प्रकारे आपल्या पृथ्वीचे रक्षण होईल. धन्यवाद. माझ्याकडे बघा, मी मोठा गट पारिजात ह्या वर्गात शिकते. सर्वात प्रथम ज्या वस्तूमधून काढून नेली जात नाही त्या वस्तूला आपण विजेचे सुवाकाशे म्हणतो आणि ज्या वस्तूमधून काढून नेली जाते त्या वस्तूला आपण विजेचे सुवाकाशे म्हणतो. प्रयोगाला लागणारे साहित्य: छोटा बल्ब, बॅटरी, बॉटल, 2 वायरी, प्लास्टिकचा चमचा, लोखंडी खिळा, रबर, ॲल्युमिनियमची तार, फरशीचा तुकडा, तांब्याची तार, लाकडी काडकी, स्टीलचा चमचा, काचीची पट्टी, 2 टोकावाली पेन्सिल. आता आपण प्रयोगाला सुरुवात करूया. वायरीचे दोन्ही टोक प्लास्टिकच्या चमच्याच्या दोन्ही टोकाला लावूया. काय झालं? लाईट लागली का? नाही. म्हणजे हा विजेचा दुवा आहे. आता पुढे वायरीचे दोन्ही टोक लोखंडी खिळ्याच्या दोन्ही टोकाला लावूया. लाईट लागली का? म्हणजे हा विजेचा सुवाहक आहे. आता पुढे वायरीचे दोन्ही टोक रबरच्या दोन्ही टोकाला लावूया. काय झालं? लाईट लागली का? नाही. म्हणजे हा विजेचा सुवाहक आहे. आता आपण वायरीचे दोन्ही टोक ॲल्युमिनियमच्या तारच्या दोन्ही टोकाला लावूया. काय झालं? लाईट लागली का? म्हणजे हा विजेचा सुवाहक आहे. आता आपण वायरीचे दोन्ही टोक फरशीच्या तुकड्याच्या दोन्ही टोकाला लावूया. काय झालं? लाईट लागली का? म्हणजे हा विजेचा दुवाहक आहे. आता पुढे वायरीचे दोन्ही टोक तांब्याच्या ताईच्या दोन्ही टोकाला लावूया. काय झालं? लाईट लागली का? म्हणजे हा विजेचा सुवाहक आहे. धन्यवाद. नमस्ते. माझ्या प्रयोगाचे नाव साबण ऑक्साईड जलनात मदत करत नाही. चला आपल्या प्रयोगाला सुरुवात करू. इथे एक काचेचा ग्लास ठेवला आहे. इथं एक मेणबत्ती ठेवली. इथं एक इनो ठेवला आहे. कात्री ठेवली आहे. चला तर प्रयोगाला सुरुवात करू. आता आपण पाण्यामध्ये इनो टाकूया.
इनो टाकल्यानंतर ती मेणबत्ती भिजून जाते. का बरं? तिला तो ऑक्सिजन मिळत नाही म्हणून ती भिजून जाते. कार्बन डायऑक्साईडमुळे म्हणून ती मेणबत्ती भिजते. धन्यवाद. Good morning, my name is Manjari Yogesh Patel. I study in senior KG. My school name is Adarsh Shishya, Gangapur Road, Nashik. My experiment name is Stop Smoking. Smoking is very dangerous to our health. Smoking increases the risk of heart disease, throat and lung cancer. Smoking not only affects the smoker but also the people around them. Also, cigarette smoke is not only harmful to the body but the outside but also started to root. Cigarette smoke pollutes the environment every year. Discarded cigarette butts are a major cause of forest fire and heat. So please stop smoking. Thank you. नाही तेव्हा या बेडचा वापर केला जातो. वैशिष्ट्य हा बेड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह शकतो. कुठल्याही प्रकारे पेशंटला त्रास होत नाही. माझे नाव यामिनी रवींद्र बदाने. आमच्या प्रकल्पाचे नाव आहे सौर ऊर्जेवर चालणारा कृषी पंप. पहिली कृषी पंप यासाठी सौर पॅनल, मोटार कनेक्टर, पाईप इत्यादी साहित्य आम्ही वापरले आहे. आपला भारत देश हा कृषी प्रधान आहे. शेती हा आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय आहे. काळाच्या ओघात शेती पद्धतीत अनेक बदल होत आहेत. सौर पंप हा महत्त्वाचा ठरत आहे. चला तर मग जाणून घेऊया हा पंप कसे कार्य करतो ते. सौर पंप हा सूर्यप्रकाशावर चालतो. आपल्याला शेतातल्या कोणत्याही भागात सोलर पॅनल बसवावे लागते. हा सोलर पॅनलवर पडतो. ग्रीन लाईट चालल्यावर मोटर पाण्याच्या टाकी पूर्ण भरल्यावर शेतात पाणी जाते. Water pollution. Water is a precious resource and without it life is not possible on earth. Water is getting polluted day by day due to excessive and careless use. So the percent of available drinking water is reducing. There are many ways in which causes water pollution and the effects of it are very harmful for all living and non-living objects. Definition: water pollution is a contamination of water bodies. Example: lakes, rivers, oceans, aquifers and groundwater.
Water pollution occurs when pollutants are directly or indirectly discharged into water bodies without adequate treatment to remove harmful compounds. Causes of water pollution. There are many ways which causes water pollution, such as industrial activities, sewage let-off from domestic households, factories, commercial buildings, etc. Oil spills from tankers and ships travels, global warming, acid rain, liquid wastage of agriculture land such as pesticides, fertilizers, etc. Effects are water pollution. Effects are water pollution are very harmful for all living and non-living objects. It affects human health as well as aquatic life. This contaminated drinking water and also causes diseases like malaria, typhoid, skin diseases, etc. Prevention. Don't throw paints, oil or other forms of litter down the drain. Use environmentally household products such as washing powder, toiletries and cleaning agents. Reuse treated wastewater for irrigation. Pre-treatment of industrial wastewater before leaving the water body. Don't throw plastic, litter and other waste in the lakes, rivers, oceans, aquifers, etc. Make sure it is safe to collect the waste and put it in the nearby dustbin. Mass social awareness and strict laws should be enforced, and persons who will not follow the rules should be penalized. Save water, save earth and save life. यावरून असे लक्षात येते की पाणी हा एक मौल्यवान स्रोत आहे आणि त्याशिवाय पृथ्वीवरचे जीवन शक्य नाही. पाण्याचा अतिरेक व बेफिकीर वापरामुळे पाणी दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे आणि त्यांचे सर्व सजीव व निर्जीव वस्तूंवर अत्यंत हानिकारक परिणाम होत आहे. जलप्रदूषण म्हणजे जलस्रोतांचे प्रदूषण. कारखाने, घरे, व्यावसायिक इमारतींमधून बाहेर पडणारे सांडपाणी, प्लास्टिक, कचरा इत्यादी, तसेच टँकर्स आणि जहाज प्रवासातून होणारी गळती. व्हेरी नाईस. आणि म्हणजे तिने इंग्लिशमध्ये सांगितलं. योगाचे नाव वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जमीन प्रदूषण. वायू प्रदूषण म्हणजे वातावरणातील हानिकारक गॅस व गाड्यांच्या इंजिनांमधून बाहेर पडणारा धूर, कारखान्यातील बाहेर पडणारा धूर, अनेक धूळकण, टाकाऊ पदार्थ व केर कचरा, वाळलेले गवत जाळल्यानेही वायू प्रदूषण होते. जल प्रदूषण. जल प्रदूषण म्हणजे कारखान्यातील केमिकल युक्त पाणी तसेच
रासायनिक खतांचा अतिवापर व कचरा जाळल्यानेही माती प्रदूषण होते. जमीन सुपीक राहण्यासाठी नैसर्गिक खतांचा वापर केला पाहिजे, म्हणजे शेणखत. यामुळे जमीन प्रदूषण होणार नाही. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण संतुलित ठेवा. धन्यवाद. बरोबर असं समोर पडेल. माझे नाव सुरेंद्र नामदेव पाटील. मी आता पहिली गुलामध्ये शिकतो. माझ्या पोराचे नाव पाणी पावसाळ्यात गरज पाण्याची समस्या जास्त असते, म्हणून खेडेगावात पाणी शुद्ध करण्यासाठी लाईट नसते. आपण करायचं शुद्ध लगेच करून दाखव बरं. पाणी शुद्ध प्रत्यक्ष कसं शुद्ध होतं ते करून दाखव. कोणतं प्रत्यक्ष कृती कर. माईक तुम्ही या पकडते. अरे नाव नाही, तू पाणी आता शुद्धीकरण करून दाखव. प्रोसेस कर. आता सुरू कर बरं. प्रत्येक वेळेस नाव त्याचा हात पुरत नाही. होतायचं का? तू बोल बोल बोल. अरे आता बस बस. हां आता सांग काय झालं. आपण सांग काय झालं. आता पाणी टाकलं ना आपण. हा कापूस स्वच्छ पाणी अजून पाणी टाका. अजून थोडं पाणी टाका. बोल ना बोल ना. बोलत राहा. पाणी हां येतं का बघ बरं चांगलं पाणी. गढूळ पाणी टाकले. आता पुढे बोल. तुला सांगता येईल का. सई बोल ना. पुढचं काय झालं बघ. निरीक्षण कर. हे बघ आलं का बघ बरं स्वच्छ पाणी. आलं का. बोल ना. वेळ लागतो. नंतर येईल. बोल सई. अरे बापरे सई तू बक्षीस मिळवलेले बोलण्यामध्ये आज कर आपण. हो एवढी बोलणारे मूडवर कामं असतात. फाड मूडवर असतात. छोटे मुलं ते थकलेले किंवा शेवटी त्यांच्या माझ्या प्रयोगाचे नाव बी अंकुरन. बी माती सुजल्यापासून झाडाच्या क्रियेला बी अंकुरन म्हणतात. एका मोठ्या झाडाची जन्मदाता एक छोटीशी बी आहे. बीचे पालनपोषण नीट केले तर आपल्याला फळं व धान्य मिळतात. ही माती सुजल्यावर तिला खूप फुटतं. खूप मोठा झाल्यावर तिचे सारं करतात. मग आपण डायरेक्ट प्रयोगाची कृती सांगा. नावं सांगू नका. नाव पाहिलं नाही. हां आणि पटापट कृती सांगायच्या. नाव नाही सांगायचं. जलचक्राच्या पायऱ्या आहेत का ह्या. हां सांग पटापट सांग. पटापट सांग. त्या पाण्याचे जड आणि त्याला थंड हवा लागली. त्यात जे पाणी असतं ते पावसाच्या जमिनीवरती पडते आणि ते पाणी गाडी वाढ लावून बरेच गुंजाळ होते. असे हे नैसर्गिक जलचक्र चालू असते. पाणी शेतीसाठी वापरले जाते. पाणी प्यायसाठी सुद्धा वापरले जाते. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. थँक्यू म्हणा. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमानवाढ. याबद्दल थोडे साधन करीत आहे. ग्लोबल वॉर्मिंगची अनेक कारणे आहेत. ग्लोबल वॉर्मिंगचे कारण होऊ शकते ते आपण यापुढे बघू शकतो. जसे की गाड्यांच्या धुरामुळे हवा प्रदूषित होत आहे. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. आपण आजारी पडू शकतो. आपल्याला कंपनी दिसत आहे. दूर निघत आहे. कंपनीच्या आजूबाजूला सगळा कचरा
पशुपक्ष्यांचा निवारा करून हिसकावून घेतला जात आहे. झाडे तोडल्यामुळे आपल्याला शुद्ध हवा मिळणार नाही व आपल्या पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होऊ शकते. जिथे झाडे असायला हवी तिथे निसर्गात मोठा अडचणी होत आहे. आता आपल्याला समजले पाहिजे की ग्लोबल वॉर्मिंग ही खूप खतरनाक बाब आहे. यामुळे आपल्या पृथ्वीवर ती वाईट परिणाम होत आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत चालले आहे आणि या समस्यांवर मात करण्यासाठी आपण काहीतरी उपाय करायलाच हवे. जसे की आपण करू शकतो आपल्या परिसरात हवा प्रदूषित होऊ नये म्हणून जवळच्या अंतरावर जाण्यासाठी गाडी घेऊन जाण्यापेक्षा चालत गेले पाहिजे. आपली पृथ्वी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कचरा तिथे न टाकता कचरा कुंडीतच टाकला पाहिजे. आणि हो, प्लास्टिकचा वापर न करता कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करावा. याचकडे आपल्याला दिसत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला शुद्ध हवा, भरपूर ऑक्सिजन, निरोगी शरीर असायला हवे.
सेट केलेलं असतं. हो हो आपण टाइम आपल्याप्रमाणे सेट करू शकतो. व्हेरी गुड व्हेरी छान. माईक असं कर. माझ्या प्रयोगाचे नाव सोलर पॅनल म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारी शेती ती कशी चालवतात तर हे आहे सोलर पॅनल. सोलर पॅनल सूर्याच्या प्रकाशाचे रूपांतर इलेक्ट्रिसिटीमध्ये करते. इलेक्ट्रिसिटी बॅटरीमध्ये स्टोअर होते आणि आपण शेतातली मोटर चालवू शकतो. त्या मोटरने आपण ग्राउंड वॉटर घेऊन टाकीमध्ये स्टोअर करून शेताला देऊ शकतो. माझ्या प्रयोगाचे नाव केळातून निघण्याच्या पिकांची ओळख आहे. My project name is Rapid Install Bromide and Iron for installing water treatment. एक्सप्लेन करतो हां इंग्लिशमधून सांग. प्रयोगाचे नाव Rapid Install Bromide and Iron installing water purity. कर एक्सप्लेन करतो. माईक पकडा ना कोणीतरी हातात. माईक असं पकडा हां. First we take testing and you put some water. Then we take silver nitrate. Then we put few drops of silver nitrate. त्याला दिसलं पाहिजे बरं. दिसलं पाहिजे दिसत नाही तुम्ही माईक पकडा. त्याने ॲड कर. ॲड केलं का? ते What खाली happened? We will not see any Any eye. activity. It, But it indicates what? it indicates some colors with different types. If we add bromide, iron, it makes blue color. Then we take blue one. नाही त्याच्यामध्ये तू हे ॲड केलं ओके. सिल्वर नायट्रेट ॲड केल्यानंतर नो एनी टाईप ऑफ म्हणजे याचा अर्थ हे वॉटर काय आहे प्युअर वॉटर. If we add iodine, and after little time, we will add silver nitrate. You can see the middle image. It has yellow color. Now, we will add nitric acid, SNO3 acid. If this water sample has Cl minus OE, this PPT will get dissolved. But water sample has bromide or iodine, it will not dissolve the PPT. We added nitric acid, but the PPT is not dissolving with nitric acid. How we will say, but PPT is not dissolving. का डिझॉल्व नाही म्हणजे काय पाण्यामध्ये काय आहे? पाण्यामध्ये आयोडीन साईड ते रंग आहे. पण जर नायट्रिक ॲसिड टाकलं आणि हे जर Cl मायनस असतं तर हे डिझॉल्व झालं असतं. पण ती आयोडीन नायट्रिक ॲसिडमुळे तो डिझॉल्व होतो. हां.
साप पळून गेलो असं दाखवतो. व्हायब्रेशन बघा, हात लावून बघा. व्हेरी नाईस. शिकूया. अजून वेळ आहे अजून काय आहे? आज सकाळी म्हणजे इंटेन्सिटी ऑप्शन ते कमी आहे. पण at least, हे करून तिथं ना मुलांना बरं वाटतं. काय काय करता तिकडून घंटेचा आवाज येतो आणि डोळे मोबाईल टीव्ही बघता आणि मी बघू का? हां हां बोल. आणि हां तू सांग. हां तू सांग. कान बघतोय पण डोळे शोधतोय. नोट काय करतो? काहीतरी सांगायचं आहे. श्वास घेतो आपण हां श्वास घेतो. हे काय? जिभेला चव आंबट तिखट हे सगळं चवी बोलतात गोड. आणि हे काय करता हां त्वचा. खाजवणे हां बरोबर. टच तो केलं त्याचं काय हे होतं? बघतोय सगळं कुठे कुठे ठेवलेलं आहे. स्किनला पडतं. हो. अजून हे काय? काय कानाचा काय उपयोग आहे? काय करतो आपण कानाने? घंटेचा आवाज येतो अजून कानाचा उपयोग काय? सांगा गौरी काय होतो उपयोग हे काय? सांग ना मुख्य ज्ञानेंद्रिय सांग ना. आवाज कसा येतो? हा? सांग मुख्य ज्ञानेंद्रिय किती आहे आपल्याला Very आदर्श शिशु विभाग व अभिनव बाल विकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आज विज्ञान दिन म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला. या प्रसंगी आपल्या संस्थेचे संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड साहेब यांनी आपल्या काही प्रयोगाचे परीक्षण करून विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच या प्रसंगी या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम श्रीमती कायधरी मॅडम त्यांचं अभिनंदन की त्यांना कुसुमाग्रज जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांचा आपण सत्कारही केला. खरोखरच या अभिनव शाळेसाठी ज्यांचं एक चांगलं कामकाज चालत असतं ही अभिनव शाळा ही प्रयोगशील कार्यक्रमशील अशी नाशिक सिटीमध्ये नावलौकिक आहे. तसेच दुसऱ्या शिक्षिका मॅडम पवार मॅडम यांना पण शिरवाडकर पुरस्कारांचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला. त्यांचे मी संस्थेच्या वतीने अभिनंदन करतो. तसेच सर्व शिक्षक बंधू यांनी शिक्षक बंधू आणि भगिनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यार्थी पालक यांनी असं बहुमोल असं श्रम किंवा कार्य यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. मी पण त्यांचा खऱ्या अर्थाने मी त्यांना धन्यवाद देतो. जे विद्यार्थी म्हणजे नर्सरी ते आपले 1ली ते 4थी हे जे विद्यार्थी त्यांनी खऱ्या अर्थाने खरोखरच प्रयोगाचे चांगलं सादरीकरण केलेले आहे. त्यांनी चांगली उत्कृष्ट अशी मांडणी केलेली आहे. कारण आजकालच्या जीवनामध्ये जे खरोखर जे प्रश्न आपल्याला भेडसावत आहे त्या ज्वलंत प्रश्नावरती या आमच्या विद्यार्थ्यांनी एक्सपेरिमेंटल सेटअप केलेलं आहे. तर मी या दिनानिमित्त प्रथमतः आपले देशाचे जो हा राष्ट्रीय कार्यक्रम साजरा केला जातो त्यांच्या स्मरणार्थ आपले शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रामन यांना मी अभिवादन करतो. कारण डॉक्टर सी व्ही रामन यांनी सी व्ही रामन इफेक्ट ह्या प्रयोगाचं त्याच्यावरती त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. आणि सर्वात मोठं अभिमानाची गोष्ट म्हणजे आपले भारतीय शास्त्रज्ञ आहेत. तसेच आपले शास्त्रज्ञ डॉक्टर होमी जे बाबा आपले मिसाईल मॅन आपल्या भारताचे राष्ट्रपती होते ते आपले APJ कलाम आणि थॉमस एडिसन असे हे आपले शास्त्रज्ञ. खरोखर विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी या शास्त्रज्ञांनी असं बहुमोल असं चांगलं कार्य केलेलं आहे. म्हणून आज आपले विद्यार्थी खऱ्या अर्थाने हे प्रयोगाचे सादरीकरण करू शकले. मित्रांनो, आज जर आपण पाहिलं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाचं फार महत्त्व आहे. आजकाल आपण बघतो पालक आणि विद्यार्थी या स्पर्धेमध्ये त्यांना विद्यार्थ्यांना जर कमी गुण मिळाला तर पालकांना टेन्शन येतं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा ते
टेन्शन देत असतात, ताणतणाव निर्माण होत असतो. आणि ज्यावेळेस ताणतणाव निर्माण होत असतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये बायोकेमिकल रिॲक्शन, एन्झायमॅटिक रिॲक्शन मोठ्या प्रमाणात होत असतात आणि फ्री रॅडिकल्स तयार होतात. फ्री रॅडिकल्स असे रॅडिकल्स असतात ते इलेक्ट्रॉनपेक्षा सुद्धा ते मोर रिॲक्टिव्ह असतात आणि हार्मोनल डिसऑर्डर तयार करतात आणि मोठ्या प्रमाणात व्याधी निर्माण होतात. ते व्याधीमध्ये एक प्रकारचा जीवघेण्या आजार निर्माण होऊन राहिले. आजकाल जर आपण पाहिलं तर कॅन्सरचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर अशा गोष्टींपासून म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिन हा जागतिक आरोग्य दिनासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण आपण नाविन्यपूर्ण काही आता मेडिकल सायन्स किंवा फार्मास्युटिकलमध्ये हे मोठमोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. कारण ज्यावेळेस डॉक्टर आपल्याला मेडिसिन देतो तर मेडिसिन सुद्धा आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये टायमिंगमध्ये जर घेतलं तरच त्याचा इफेक्ट बॉडीवरती होत असतो. ज्यावेळेस आपण टॅबलेटमध्ये बघा एक्सपायरी डेट दिलेली असते, एक्सपायरी डेट नंतर त्या टॅबलेटमध्ये काय परिणाम होतो एकाच दिवसामध्ये आपण ते काय घेऊ शकतो, त्याचं कॉम्पोजिशन काय बदलतंय हे सुद्धा आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस मेडिकल स्टोर्समध्ये गेल्यानंतर सर्व पालकांनी सर्वांनी आपण बघून घेतलं पाहिजे की एक्सपायरी डेट काय आहे. कारण बॉडीवरती त्याचे विपरीत नंतर परिणाम होत असतात. म्हणून आजच्या आमच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने म्हणजे वॉटर पोल्युशन असेल, सॉईल पोल्युशन असेल, साऊंड पोल्युशन असेल, तसेच वेगवेगळे असे प्रयोग सादरीकरण केलेले आहे. तर हे सॉईल पोल्युशन का होते, आजची जी वाढती लोकसंख्या, जागतिकीकरण, तसेच अर्बनायझेशन, शहरीकरण, त्याच्यामुळे मोठमोठ्या प्रमाणात सॉईल वेस्ट, आपलं वेस्ट वॉटर हे आपल्या नदी नाल्यांमध्ये मिक्स होतात आणि त्याच्यापासून आपल्याला ते पाण्याची क्वालिटी ही चेंज होत असते आणि ते पाणी पिण्यायोग्य नसतं. म्हणून आपल्याला आपल्या समाजासाठी कसे चांगलं पाणी मिळेल तर विद्यार्थ्यांनी नुसतं म्हणजे वॉटर पोल्युशनच हा प्रयोग दाखवला नाही, त्याच्यावरती रेमेडी काय असेल, त्याचं प्रिव्हेन्शन कसं करणार या आमच्या लहानशा चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ते दाखवलं. ते मला खरोखरच आनंद वाटतोय. तर विज्ञानामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला जसं भगवान शिवशंकरजींना तिसरा डोळा असतो तसं विज्ञानामुळे आपल्याला सुद्धा विज्ञान हा एक तिसरा डोळा आहे. कारण हा डोळा आपण ओपन केला पाहिजे, नाही तर आपण समाजामध्ये आंधळपणाने आपण वागतो असं लक्षात येतं. म्हणून ही काळाची गरज आहे. विज्ञान अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर विज्ञानाबरोबर संगणकाचं पण युग आहे. कारण ज्यावेळेस या शास्त्रज्ञांनी विज्ञानाचा शोध लावला त्यावेळेस संगणक उपलब्ध नव्हता, पण आता मात्र आपल्याला संगणक उपलब्ध असल्यामुळे विज्ञान आणि संगणक एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. संगणकाची जर जोड घेतली तर हे विज्ञान खऱ्या अर्थाने अजून आपल्याला भावी जीवनासाठी उपयुक्त ठरेल असं मी मानतो. तर मी ह्या विद्यार्थ्यांना हे प्रयोग घेतल्यामुळे त्यांचं प्रेझेंटेशन, सादरीकरण ही कौशल्य विकसित होत असतात. तसेच विद्यार्थ्यांच्या मनाला आनंद मिळत असतो आणि त्यांना त्याची दोरी विज्ञानाचं वातावरण निर्माण होत असतं. म्हणून शाळेमध्ये किंवा गव्हर्नमेंटने सुद्धा असे आपले हे प्रयोग विज्ञान दिन साजरा करण्याचे हे आपल्याला आव्हान केलेलं आहे. ज्यावेळेस स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पूर्वी विज्ञानाचा सिलेबस आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रमामध्ये मूलभूत केलेला नव्हता, पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी NCERTची स्थापना करायला सांगितली आणि त्याच्यामध्ये हा विज्ञान हा मूलभूत विषय इन्क्लूड केला. म्हणून हे आपण कारण जगाच्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल विज्ञान फार महत्त्वाचं आहे. तर मी तुम्हाला ह्या तुम्ही सर्वांनी परिश्रम घेतले, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सर्वांनी, पालक, विद्यार्थी, तुम्हाला सर्वांना मी ह्या विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विज्ञान. शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका, काहीतरी मॅडम, उपस्थित मराठा हायस्कूलचे परीक्षक, ज्येष्ठ शिक्षिका सन्माननीय फुले मॅडम, आजच्या या विज्ञान दिनानिमित्त नर्सरी ते चौथीपर्यंतचे आपण प्रयोग निवडले होते आणि या ठराविक प्रयोगामधून सुरुवातीला माझ्याकडे पूर्व प्राथमिक वर्गाचं परीक्षण करण्यासाठी काम आलेलं होतं. त्यामध्ये नर्सरी या वर्गामध्ये त्याचा प्रयोग समोर आणायचा आहे. नर्सरीचा 5 सेंट याचा इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. अभिनंदन करायचं. विद्यार्थी सादरीकरण अतिशय उत्तम.
खरोखर पण मार्कांचा एक विचार करता यामध्ये पहिलं बक्षीस जे मिळालेलं आहे ते वॉटर पोल्युशन जे आहे त्यासाठी गेलेलं आहे आणि तिला अतिशय सुंदर आणि छान माहिती सांगितली. सादरीकरण अतिशय छान केलं आणि तिला माहिती पण भरपूर तिनं जमवलेली होती. तिच्या जे शिक्षिका आहेत त्यांनी पण खूप तिची तयारी करून घेतली. पालकांचा पण सहभाग चांगला असेलच त्याच्यामध्ये. सर्वांचं अभिनंदन. अर्थ म्हटलं तर त्याच्यामध्ये मॅडम जवळजवळ तिघांचा नंबर आहे, परंतु त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे त्याच्यामध्ये एकदम साधी कृती आहे. काही छोट्या मार्बलच्या गोट्या आहेत आणि एक पट्टी वापरलेली, परंतु त्याने वैज्ञानिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये सांगताना जेवढं बल एका बाजूला लावलं तेवढ्याच बाजूचं बल पुन्हा प्रतिक्रिया बल किंवा ते बल त्या ठिकाणी प्रयुक्त होता असं दाखवण्याचा प्रयत्न केला. सोपा प्रयोग होता. इकडे बघ, इकडे बघ. माझी लहान गटामध्ये पहिल्यांदा निवड करण्यात आली आहे परीक्षण करण्यासाठी. त्याबद्दल मी आमच्या शाळेचं मुख्याध्यापक वानसे मॅडम यांचं मनस्वी अभिनंदन करतो. फार छान, इतके छान मुलं बोलतात, लहान मुलं, आणि ऐकायला इतकं गोड वाटतं का ऐकतच राहावं असं वाटतं. कमी वेळामध्ये पटपट त्यांना बोलतं करणं म्हणजे त्याचा त्यांचा भ्रमणीसारच झाला काही वेळेस. तर आपण पुढे चालत राहिलं ते मागे बोलत राहिले. परंतु आधी म्हणजे कोणाला द्यावं आणि कोणाला नाही असा प्रश्न पडतो. परंतु त्यातल्या त्यात मी आत्तापर्यंत याच्यामध्ये पहिल्यांदा चांगल्या प्रकारे पाहिलं म्हणजे मेडिसिन रिमाइंडर जे आहे ते इतकं उत्कृष्ट तिने मांडणी केली आहे आणि त्याचबरोबर तिने सांगताना सुद्धा इतकं छान सांगितलं त्याची गरज आणि त्याचं महत्त्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तिला पहिलं बक्षीस देण्यात यावं. चौथीचं सांगितलं. त्यानंतर उत्तेजनार्थामध्ये कचरा व्यवस्थापन जे आम्ही आतापर्यंत 9वी-10वीला 4च आर शिकवले, तिने मला पहिल्यांदा 7 आर सांगितले. अतिउत्तम. हो, तिला कचरा व्यवस्थापन आणि सांगताना ती जी ओघवती वाणी ती सुद्धा छान होती. इकडे बघ. इकडे बघ, इकडे बघ, इकडे. त्यांना विनंती करते. शाळेच्या मुख्याध्यापिका गायनाजी मॅडम नेहमी उपक्रमशील मुख्याध्यापिका राहतात. कारण खूपच उपक्रम आपल्या अभिनव शाळेमध्ये त्या राबवत असतात आणि हे जे छोटे चिमुकले यांचे जे उपक्रम चालू असतात त्यामुळे आमच्या मराठा हायस्कूलकडे आल्यानंतर आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागत नाही. कारण इथं ज्यावेळेस अभिनवला असतात त्यावेळेस अभिनवच्या सर्व शिक्षिका या खूप मेहनत घेतात. आपल्या अभिनव शाळेमध्ये बाकीच्या शाळांचा विचार जर केला तर एवढी मेहनत बाहेरच्या शाळांमध्ये घेत नाही. काही काही इंग्लिश मिडियमचे मुलं देखील इंग्लिश मिडियममधून 8वीला असताना मराठा हायस्कूलला आलेले त्या मुलांपेक्षा आपल्याकडे अभिनव शाळेमध्ये जे मुलं शिकलेले आहेत ते त्यांच्यापेक्षाही मार्क मिळवण्यामध्ये टॉपर आहेत आणि बोलकी पण आहेत. जर तुम्ही इंग्रजी पण चांगलं राहतं तर स्पेक्ट्रम वगैरे क्लासेसला बघितलं तर आपल्या अभिनवपासून शिकत आलेली जे मुलं आहेत खरोखर एकदम चांगले मार्क्स मिळवलेले त्या मुलांनी. आणि इथं जे आहे हे ग्रीन जे आहे ते आम्हाला पुढं मिळाल्यानंतर आम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. आणि इथं मॅडमने आत्ताच सांगितलं की प्रत्येक वर्गातून काही वर्गातून 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि जी उपकरणं तयार केली. काही वर्गांमध्ये 70, 60, 50 याप्रमाणे उपकरणं तयार केली. काही पालक विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन करतात शिक्षकांबरोबरच. त्यामुळे हे विद्यार्थी काही छोटेसे विद्यार्थी जर त्यांना नाकारलं तर अक्षरशः ते घरी खूपच त्रास देतात. मला सहभाग घ्यायचा होता, मला सहभागी का करून घेतलं नाही.
तर हे सर्व कशामुळं मोटिवेशन जे आहे शिक्षकांचं, इथल्या शिक्षकांचं, ते खूप अतिशय छान आहे आणि खूप मेहनत करून घेतात. इंग्रजी असेल, गणित असेल, इतर भाषिक कौशल्य असतील, याच्यामध्ये देखील हे विद्यार्थी आपले जे अभिनवमधून मराठा हायस्कूलला जे विद्यार्थी येतात ते कुठेही कमी पडत नाही. इयत्ता 5वीची स्कॉलरशिप असू द्या, 8वीची स्कॉलरशिप असू द्या, त्यांचा बेस हा एकदम परफेक्ट करून घेतलेला असतो. त्याच्यामुळे मराठा हायस्कूलला ज्यावेळेस ते 5वीचे कधी कधी 20-20, 22-22 विद्यार्थी देखील सिलेक्ट झालेले आणि शिष्यवृत्ती प्राप्त करतात. याचं कारण म्हणजे इयत्ता 4थी पर्यंत त्यांचा जो पाया आहे तो अतिशय छान करून घेतला जातो. सर्वांचं मी खरोखर अभिनंदन करतो की तुम्ही खूप मेहनत घेता आणि ही मेहनत घेतल्यामुळे आपलं मराठा हायस्कूल देखील, मराठा हायस्कूलचे विद्यार्थी देखील 10वीला असेल, MTS एक्झाम असेल, NMMS एक्झाम असेल, ज्या गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप प्राप्त करून देणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये देखील हे विद्यार्थी चमकतात. अशा या उपक्रमशील गायधनी मॅडम यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. खूप छान उपक्रम राबवत असतात आणि निश्चितच त्यांची जी टीम आहे ती देखील अतिशय सुंदर आहे. सर्वांचं एकमेकाला सहकार्य असतं आणि त्यामुळेच हे अशा आपल्याला बक्षिसं बघायला मिळतात. धन्यवाद.